कोल्हापूरसह आसपासच्या 42 गावांच्या सुनियोजित विकासासाठी हद्दवाढीला पर्याय म्हणून कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली। मात्र या प्राधिकरणाला राज्य शासनाकडून गेल्या 6 वर्षात 1 रुपयाचाही निधी मिळालेला नाही। त्यामुळे गावांच्या विकासासाठी निधी देण्यात अडचणी येत आहेत। दुसरीकडे प्रस्तावित गावांनी 2000 कोटींच्या विकास निधीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। 16 ऑगस्ट 2017 रोजी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना झाली। मात्र त्याच्या कामाला फेब्रुवारी 2018 पासून प्रत्यक्ष सुरुवात झाली। शहर हद्दवाढीला विरोध झाल्यानंतर शहर आणि ग्रामीण भागातील गावं असा वाद निर्माण झाला होता। यातून समन्वय म्हणून कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गावांचा विकास होईल अशी अपेक्षा होती। प्राधिकरणाच्या कामांसाठी एकूण 27 पदं मंजूर आहेत। मात्र कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकार पैसे देत नसल्यानं प्राधिकरणाकडे जमा होणाऱ्या महसुलातून पगारावर आणि कार्यालयीन कामकाजावर खर्च करावा लागतोय। प्राधिकरणाच्या माध्यमातून देण्यात येणारे विकास परवान्यातूनच प्राधिकरणाला महसूल मिळतोय। मात्र यातील 50 ते 60% वाटा राज्य सरकारचा असल्यामुळे प्राधिकरणाकडे पुरेशी रक्कमच उरत नाही। फेब्रुवारी 2018 पासून ते ऑक्टोबर 2024 पर्यंत प्राधिकरणाकडे केवळ 10 कोटी 25 लाख रुपयांचा महसूल जमा असल्याची माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार चव्हाण यांनी एस न्यूजशी बोलताना दिली आहे। तर आम्ही सध्या त्या दृष्टीनं आमची वाटचाल सुरू आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला यश आलेलं आहे असं मी इथे म्हणू शकेन। कारण दरवर्षी आमचा रेव्हेन्यू हा आम्ही वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला यश पण आलेलं आहे। आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की डेव्हलपमेंट चार्ज जो आमच्याकडे जमा झालेला आहे तो साधारणतः 10 कोटीच्या आसपास आमचा तो जमा झालेला आहे ऑक्टोबर 2024 पर्यंतचा। तर त्या डेव्हलपमेंट चार्ज जो आमच्याकडे जमा झालेला आहे त्याचा जो विनियोग आहे तो विनियोग भविष्यामध्ये ह्या गावातील सेवा सुविधा पुरवण्यासाठी आम्हाला करावा लागणार आहे आणि तो आम्ही करू। पालकमंत्री हे कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष हे पालकमंत्री आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली 12 जणांच्या समितीच्या समावेशानं प्राधिकरण अस्तित्वात आहे। हद्दवाढीतील प्रस्तावित गावांचा विकास करण्यासाठी प्राधिकरण अस्तित्वात आलं असलं तरी ग्रामपंचायतींना 14व्या आणि 15व्या वित्त आयोगातून मिळणारा निधी, त्याचबरोबर आमदार खासदार यांच्याकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी, तसंच जिल्हा परिषदेकडून गावांना मिळणारा निधी, त्यामुळे प्राधिकरणाकडून प्रस्तावित गावांच्या विकासासाठी निधी खर्च करण्याची गरज देखील लागत नसल्याचं सांगण्यात येत आहे। ग्रामपंचायती विविध माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून गावांचा विकास करत असतील तर प्राधिकरण ज्यासाठी स्थापन करण्यात आलं तो हेतू सफल होत नसल्यानं प्राधिकरणात समाविष्ट गावांमधून नाराजी व्यक्त होतीये।